पण ही गोळी ही काय लिमलेटची गोळी आहे? काय गुन्हा काय माझ्या या मराठा समाजाच्या बांधवांचा आणि भगिनींचा? या गोळ्या तुम्ही कोणावरती चालवताय? जर इथल्या लोकांच्या केसाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून मी इकडे उभा करेल. हे गोळ्या अतिरेकी नाही आहेत, हे आतंकवादी नाही आहेत, हे चीन मधून आलेले लोक नाही आहेत, पाकिस्तान मधून आलेले लोक नाही आहेत. लोकांचं जर का तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्हाला सुद्धा म्हणजे जे बसलेत त्यांना सुद्धा तिकडे त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. पहिला राजीनामा द्या आणि त्यांच्याला थांबवा. म्हणून मी आज आगीत तेल ओतायला आलेलं नाही, तुम्हाला दिलासा द्यायला आलेलो आहे. आपलं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळेला आपण तुमच्या समाजाच्या सर्व भावनेचा आदर करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपण करत होतो. त्याही वेळेला तुम्ही सगळे होतात ना रे, पोलीस सुद्धा तेच होते ना. मग का लाठीमार झाला नव्हता काय? त्यावेळेला जरांगे पाटील आपल्या समाजाच्या वतीने काय उपोषण झाली नव्हती? तेव्हाही लढा चालूच होता. पण लढा चालू असताना अगदी मुंबईमध्ये देखील उपोषण होतं. हा तुम्ही जर खाली बसलं तर पाठ्याने दिसेल. तुम्ही जर खाली बसलं तर पाठ्याने बसून घ्या, पूर्ण करून बसून घ्या, जरा बसा ना. अगदी आझाद मैदानामध्ये सुद्धा उपोषण केलं गेलं होतं. पण तुमच्यावरती कधी लाठ्या उघडल्या गेल्या नव्हत्या, दिल्या नव्हत्या. जबाबदार मंत्री तुमच्या भेटीला येत होते. अनेकदा मी स्वतः मुख्यमंत्री या नात्याने आणि अशोकराव सुद्धा माझे सहकारी म्हणून ज्या वेळेला ज्या तुमच्या संघटनांनी भेटीची वेळ मागितली त्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष भेटी देखील दिलेल्या आहेत. आणि तुमच्यापैकी काही जण त्या भेटीत उपस्थित देखील असतील. अगदी शक्य नव्हतं तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सनी सुद्धा तुमच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार एवढं निर्गुण सरकार माझ्या तरी पाहणीबारी आलेलं नाही. हे निर्गुण सरकार आहे. काय तुमचा गुन्हा काय होता? आता सुद्धा तुम्ही द्या ती गोळी कुठे गेली तुमची? बोलवलं होतं ना, वर्षावरती पण आले होते. आणखी तर टोपे साहेबांनी सांगितलं, जरांगे पाटील साहेब वर्षावरती पण बोलवलं होतं. पण ही गोळी ही काय लिमलेटची गोळी आहे? काय गुन्हा काय माझ्या या मराठा समाजाच्या बांधवांचा आणि भगिनींचा? या गोळ्या तुम्ही कोणावरती चालवताय? आता मी तुम्हाला भेटून झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भेटायला जाणार आहे. परंतु जे अशोकरावांनी सांगितलं तेच आज मी दुपारच्या माझ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलू. मला यायला संध्याकाळ का झाली? कारण आज मी संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवलं होतं. ते गावात आले होते आणि त्या तिकडे येत असताना त्यांना भेटून मग मी तुमच्यासाठी आलेलो. तुमच्या भेटीला मी त्याच्यानंतर आलो. त्यांना मार्गदर्शन करताना मी हेच बोललो होतो की नेमकं या केंद्र सरकारने काय मुहूर्त शोधलाय कळत नाही. गणपतीच्या दिवसांमध्ये अधिवेशन ठेवलेले संसदेचं, म्हणजे आपल्या हिंदूंच्या सणाच्या आडवं कसं जायचं हे बरोबर त्यांनी बघितलेलं आहे. बरं, अधिवेशन कशासाठी बोलवलंय काहीच कल्पना नाहीये. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खास अधिवेशन बोलवलेच आहात तर ज्याप्रमाणे दिल्लीचे अधिकार तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सुद्धा संसदेत तो विषय आणून तुमच्या बहुमताच्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय उलटा फिरवला, तसाच निर्णय तुम्ही संसदेमध्ये घेऊन माझ्या मराठा समाज असेल, धनगर असेल, ओबीसी असेल, जे कोणी माझे सगळे समाज असतील त्यांना न्याय द्या. गरिबांचं सरकार आहे ना, गरिबांसाठी लढणारं सरकार आहे ना. बसलेत ना पंतप्रधान तिकडे. मग ही लोकबाजी ही काय आहेत? ह्याच्यात मी हिंदू मुस्लिम हा काय विषय आणत नाही, पण हे सगळे जे जमलेत हे काय हिंदू नाहीयेत? काय गुन्हा काय यांचा? पण अधिवेशन तुम्ही घेत आहात, आणायचे घेत आहात, चला आम्ही स्वागत करतो. पण माझ्या या समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा. आणि कोर्टाने निर्णय दिला असला तरी ज्याप्रमाणे परत एकदा सांगतो, दिल्लीचे अधिकार, निवडणुकीचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचं म्हणणं नाकारलं होतं, तरी सुद्धा पुन्हा संसदेत आणून त्यांनी दिल्ली पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. मग तसंच माझ्या या बांधवांना न्याय देण्याचं काम तुम्ही येत्या अधिवेशनात करा. अजून हे तिकडे बसले त्यांना मी एक फुल 2 हाफ म्हणतो सरकारला. एक फुल आणि 2 हाफ. कारभार शून्य. चीड आणणारी गोष्ट अशी, काही काम नाही पण सरकार आपले दारी.
आणि मला जी माहिती मिळाली ती तुम्ही मला हो की नाही सांगा, की येत्या काही दिवसात तुमच्याकडे त्यांना कार्यक्रम करायचा होता, तो कार्यक्रम करताना ही अडगळ नको म्हणून तुम्हाला जबरदस्तीने इथून उठवायला निघाले, बरोबर? अरे जबरदस्ती कशाला करता? येऊन बोला ना, भेटा नाही ना. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा भेटत होतो, अशोकराव माझे सहकारी मंत्री होते तेव्हा सुद्धा भेटत होते. आज आम्ही कोणी नाही तरी देखील एका माणुसकीच्या नात्याने तुम्हाला तुमची विचारपूस करायला आलेलो आहे. आम्हाला निघताना मुंबईमध्ये निरोप मिळाले की इकडे वातावरण तंग आहे, गाड्या पेटवत आहेत. म्हटलं बघू ना, माझे सगळे बांधव आहेत, त्यांचा माझ्यावरती विश्वास नसेल तर ते देतील ती शिक्षा भोगायला मी तयार, पण मी त्यांच्यात जाणार, मी जाणार त्यांच्यामध्ये. आणि मी आलेलो आहे. जर मी येऊ शकतो तर मग आता बसलेले दोघं तिघ जण बसलेत ना एका मागोमाग एक, किती इंजिन नुसती इंजिन गाडी चालले पण रूळ नाहीये, रुळावरनं घसरले गाडी. पण या निर्गुणपणाचा हिशोब त्यांना विचारावा लागेल. आणि तो विचारायचा असेल तर संयम सोडून नाही चालणार. कारण आजपर्यंत तुमचं कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे. मराठा समाज शांतता प्रिय पद्धतीने त्याने आंदोलन केलेलं आहे. अन्याय होत असताना सुद्धा एक अवाक्षर न करता मूक मोर्चा काढलेले हे माझे सगळे बांधव आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, संयमाने चालले. आता सुद्धा जरांगे पाटील, त्यांना मी म्हटलं एक तर DIST बघा कशी आहे, त्याच्यामध्ये उपोषण, त्यानं म्हटलं तो उपोषण करून तुमचं, कारण सरकार जिथे माता भगिनींची टाळकी सडकून काढताय तिकडे तुमच्या सारख्यांचं बरं वाईट झालं तर त्यांना पडलंय काय? तुमच्या तब्येतीची पहिली काळजी घ्या. आंदोलन चालू ठेवू आपण, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण आता बोलताना त्यांनी मला सांगितलं की कदाचित आज रात्री आणखी पोलीस आणून आम्हाला उठवतील. मी सरकारला आव्हान देतोय, जर इथल्या लोकांच्या केसाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून मी इकडे उभा करेल. हे कोणी अतिरेकी नाही आहेत, हे आतंकवादी नाही आहेत, हे चीन मधून आलेले लोक नाही आहेत, पाकिस्तान मधून आलेले लोक नाही आहेत, ही इथल्या मातीमध्ये जन्माला आलेली लोक आहेत, ही इथली राजे आहेत. आणि निर्गुण सरकारला एकच सांगतोय की तुम्ही टक्कर पंगा चुकीच्या लोकांशी घेतलाय. ही रजाकारांशी लढणारी ही सगळी त्यांचे वारसदार आहेत, शूरवीरांचे वारसदार आहेत. मराठवाडा संतांची भूमी आहेच, पण वीरांची देखील भूमी आहे. अजून इथल्या लोकांनी संतांची शिकवण सोडलेली नाही, ती सोडायला तुम्ही त्यांना भाग पाडू नका. आणि रजाकारांच्या विरुद्ध लढा देणारी ही सगळी माणसं आहेत, त्यांच्याबरोबर पंगा घेऊ नका. याच्या पुढे मी टीव्हीवरती सगळं बघत होतो, चौकशीचे सखोल आदेश दिलेले आहेत. सखोल म्हणजे किती खोल जाणार तुम्ही, आणि किती खोल गेल्यावरती तुम्हाला तुमच्या निष्पन्नाचं पाणी लागणार. गोळ्या घालण्याचे आदेश कोणी दिले, लाठी मारायचे आदेश कोणी दिले? आपण अशोकराव मुख्यमंत्री, तुम्ही सुद्धा होतात, कुठेही आंदोलन सुरू असलं तर मुख्यमंत्र्याला तात्काळ कळवलं जातं की इकडे अमुक अमुक लोक बसलेले, इकडे किती असतील, 5 असतील, 10 असतील, 5,000 असतील, 10,000 असतील, 20,000 असतील, मोर्चा निघालेला आहे, मागण्या काय आहेत, काय करायला पाहिजे. पण शांततेने आंदोलन जे चालू आहे त्याच्यावरती मला नाही वाटत. आणि मी टीव्हीवरती ऐकलं की वर्ण कोणाचा तरी फोन आला, असं मी ऐकलं. हा वर्ण फोन कोणाचा आला होता? काय सखोल चौकशीमध्ये हा वरचा दिसणार आहे कोणी? कारण तुम्ही खोल जाणार आहात, वरचं कसं दिसणार तुम्हाला? तर सखोल चौकशी करताना हा वरचा फोन कोणाचा होता ते सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की काही वर्षांपूर्वी, म्हणजे 95च्या आधी, 94 असेल किंवा 95च्या सुरुवातीला नागपूरमध्ये गोवारेंवरती लाठीमार झाला होता, बरोबर ना? कारण हे आपले आताचे जे एक हाफ आहेत त्याने आठवण करून दिली, गोवाऱ्यांच्या वेळेला काय झालं होतं. अहो लोक, आम्ही एवढे काही विसरभोळे नाही आहोत. गोवाऱ्यांच्या वेळेला लाठीमार झाला होता, 100-125 मृत्युमुखी पडले होते. परंतु त्याच्यानंतर मधुकर पिचड्यांचा राजीनामा घेतला गेला होता. ज्यांनी हा प्रश्न विचारला ते गृहमंत्री महोदय, तुम्ही इकडे राजीनामा दिला पाहिजे, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. पण गोवारींची जर का आठवण करून द्यायची असेल तर हेही त्यांना सांगू इच्छितो की गोवारींच्या हत्या काढल्यानंतर त्यावेळेला अशोकरावजी, काँग्रेसचं सरकार लोकांनी नाकारलं होतं, सरकार पाडलं होतं आणि त्यांना शिक्षा दिली होती. पण दिवसाकडे काही कठीण होत चाललेलं आहे. आज तुमच्यावरती लाठी हल्ला झालेला आहे. काही दिवसांपूर्वी मी गेलो होतो कोकणात, बारसू, हीच पद्धत, घराघरामध्ये घुसून भरल्या ताटावरून तरुण मुलांना बाहेर आणून फरफटत आणून पिटलेलं होतं.
ना तिकडे महिला बघितल्या ना वृद्ध बघितले, दिसला की ठोक, दिसला की ठोक. तिथे महिलांवरती बाजूचा अत्याचार केला, पुरुषांवरती केला, माझ्या इकडे माझ्या बांधवांवरती, माता भगिनींवरती केला, मध्यंतरी वारकऱ्यांवरती केला, मुंबईत आरेचं आंदोलन चिरडून टाकलं. ही लोकशाही? ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे? लोकांचं जर का तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्हाला सुद्धा म्हणजे जे बसलेत त्यांना सुद्धा तिकडे त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. पहिला राजीनामा द्या आणि त्यांच्याला थांबवा. म्हणून मी आज आगीत तेल ओतायला आलेलो नाही, तुम्हाला दिलासा द्यायला आलेलो आहे. कारण तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न खूप होईल, भडकवण्याचा प्रयत्न खूप खूप होईल, कारण तेच त्यांना पाहिजे. कारण तुम्ही एकदा भडकलात आणि वेगळेवाकडे वागायला लागलात की बघितलं हे कशा अतिरेकी आहे. माझा हा मराठवाड्यातला काय महाराष्ट्रातला जो महाराष्ट्राला शिवरायाला मानतो, जय जिजाऊ जय शिवराय घोषणा देतो, तो आतंकवादी होऊ शकत नाही, तो क्रांतिकारक होऊ शकतो पण अतिरेकी होऊ शकत नाही. आणि हे वातावरण जर का निवडायचं असेल तर सखोल चौकशी करण्यापूर्वी एकदा आगळीक कोणी केली हे कळलं पाहिजे. पण माझ्या या सगळ्या लोकांवरती जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे टाकले गेले ते तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजे याची मागणी. कारण गुन्हे घालायचे तुम्हाला खेट्या घालायला लावायच्या, घराघरात उचलून घेऊन जायचं आणि मग कधीतरी उदार झालो दाखवून गुन्हे माफ केल्याचं नाटक करायचं, ढोंग करायचं. हा ढोंगीपणा आता आम्ही सहन करण्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. हा ढोंगीपणा तर चालणार नाही. यापुढे एक सुद्धा गुन्हा दाखल होता कामा नये. आणि जे गुन्हे गंभीर झालेत, काय काय गुन्हे दाखल झालेले आहेत, काय कलम आहे म्हणजे त्याचा अर्थ सांगा ना. काय खून करण्याचा प्रयत्न करणं, कोणाचा खून? लोकशाहीचा खून सरकार करतंय, टाका त्यांच्यावरती गुन्हा. लोकशाहीचा खून करतंय सरकार. पण हे सगळे गंभीर गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत ही आमची आग्रहाची मागणी आहे. अजूनही आम्ही त्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही. कारण आग भडकून त्याच्यावरती, आग म्हणजे कसं लोकांची घरं पेटवायची आणि त्याच्यावरती पोळ्या शेकणारे धंदे हे माझ्या वडिलांनी मला शिकवलेले नाहीत. पण स्वाभिमानाच्या जरूर पेटवायला मी आलेलो आहे. स्वाभिमानाने जगायचं आम्हाला. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहोतच. पण कुठेही दोन गोष्टी लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी सोडून चालणार नाही. एक म्हणजे संयम सोडायचा नाही आणि दुसरी गोष्ट धीर सोडायचा नाही. खचून नाही जायचं आणि संयम नाही सोडायचा. दिवसला तरी घे दगड आणि दे भिरकावून, नाही त्यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला अत्यंत शांततेच्या मार्गाने व्यवस्थित तुम्ही चाललेला आहात आणि प्रश्न सोडवायचा असेल तर मी पुन्हा एकदा इथून पंतप्रधानांना विनंती करतोय की तुम्ही जे खास अधिवेशन बोलवलेलं आहात त्या खास अधिवेशनात जर नवीन संसदेत तुम्ही हे अधिवेशन घेत असाल तर गणरायाच्या साक्षीने नवीन संसद भवनामध्ये पहिला माझ्या समाजाला न्याय देण्याचा निर्णय तुम्ही घ्या. आम्ही देतो पाठिंबा. कारण दिल्लीच्या वेळेला आम्ही विरोध केला होता, पण या वेळेला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. करा, सगळ्यांना एक समाधान द्या, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. आणि म्हणून आज मी इथे आलो होतो. पुन्हा येण्याची वेळ सरकारने आणू नये, कारण आज शांततेत आलेलो आहे. पुढच्या वेळेला जर काही इकडे वेडवाकडे झालं तर पुन्हा एकदा सांगतो, अख्खा महाराष्ट्र मी इकडे आणल्याशिवाय राहणार नाही. जरांगे पाटील, तुम्हाला आम्ही शब्द देतोय, तुम्हाला सगळ्यांना देतो की आम्ही सोबत आहोत, पण तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही एकट्याचं काही त्यांना तर पाहिजेच आहे की अशी माणसं नसलेली बरी, पण तुम्ही सगळ्यांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर ना? त्यांची तब्येत ढासळून चालणार नाही. तर त्यांना तुम्ही तुमच्या, मी काही जबरदस्ती करायला आलेलं नाही, आम्ही फक्त तुमच्या सोबत आहोत हे सांगायला आलेलो आहे. आणि आता तुमच्या भेटीनंतर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्यांना निर्गुणपणाने मारहाण झालेली आहे त्यांची सुद्धा विचारपूस करायला जातोय. पण परत एकदा संयम आणि धीर खचून द्यायचा नक्की आणि डिवचण्याचा प्रयत्न होणार नाही, सरकार आता करणार नाही. पण केला तर शिवसेना पूर्ण ताकदीने